आज आपण सगळ्यांचं फेवरेट आणि धाब्यावर रेग्युलरली मिळणारा असा दाल तडका बनवणार आहोत, ते सुद्धा मुगाच्या डाळीनी। बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो, तर मुगाच्या डाळीनी तो त्रास नक्कीच होणार नाही। इथे तुम्ही बघू शकता मुगाची डाळ छान शिजली आहे। आपल्याला डाळ अशीच मऊ शिजवायची आहे। हा बारीक चिरलेला कांदा आहे 1 वाटी, टमाटा आहे 1, सुकी मिरची आणि कढीपत्ता आहे, आलं लसूण आणि हिरवी मिरची याचं हे वाटण आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, कसुरी मेथी आहे। तेल तापलं की त्यात मोहरी, जिरं, थोडीशी मेथी, सुकी मिरची, कढीपत्ता आणि कांदा घालून छान परतून घेणार आहोत आपण। हे छान परतलं की कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण याचं वाटण घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। अगदी आलं लसणीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे छान परतायचं आहे। आता हे छान परतून झालं की आता आपण कसुरी मेथी घालणार आहोत। कसुरी मेथी छान भाजून घेतल्यावर 1 चिमूटभर हळद आणि चिरलेला टमाटा। टमाटा फोडणीत आपल्याला छान मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचा आहे आणि मग त्यात 1 छोटा चमचा गरम मसाला, चवीपुरतं तिखट, थोडंसं काळं मीठ घालून आपण हे परतून घेणार आहोत। काळं मीठ स्किप करू नका, काळ्या मिठाने खूप छान टेस्ट येते। थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे। आता मी ह्याला छान मऊ होईपर्यंत थोडंसं गरम पाणी घालून शिजवून घेते। आता यात आपण धाब्यावाल्यांचं सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत। हे भाजलेलं बेसन आहे 1 छोटा चमचा। यात आपण पाणी घालून याचा एक घोळ बनवून आपण ते फोडणीत घालणार आहोत टमाट्याच्या। ह्याचा घोळ मी करून घेतलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। हे मी या टमाट्याच्या फोडणीत घालते आणि ह्याला आपण छान शिजवून घेणार आहोत। 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, ह्याला कच्चेपणा गेला पाहिजे। ऑलरेडी बेसन परतलेलं आहे आपलं, तरीसुद्धा हे छान शिजलं पाहिजे। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मी थोडीशी आणि आता आपण शिजलेली मुगाची डाळ घालून घेऊया फोडणीला। डाळ घालून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। छान कालवून घ्यायची आहे डाळ। यात गरम पाणी घालून आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊत। ही डाळ फार पातळ ठेवायची नाही आहे आपल्याला, म्हणून ही आपण थोडीशी घट्टसरच ठेवणार आहोत। आता ह्याला आपण एक छान उकळ येऊ देऊया। आपलं डाळ तडक्याला छान उकळ आली आहे। आता मी याची एक फोडणी करून घेते। मस्त वरनं आपण तडका देणार आहेत त्याला। मी कढईमध्ये तूप गरम करून घेते। तूप गरम झालं की यात जिरं, कढीपत्ता, सुकी मिरची आणि हिंग घालणार आहोत। तुम्ही लसणीचे बारीक तुकडे सुद्धा घालू शकता। आता हे आपण डाळीला तडका लावूया आणि हे गरम गरम असतानाच तडका लावायचा आहे। हे बघा, या पद्धतीने आपण तडका लावूया डाळीला। डाळ रेडी आहे आपली, आपण सर्व करून घेऊया। धाबा स्टाईल मूग दाल तुम्हाला कशी वाटली रेसिपी आम्हाला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकन दाबायचं विसरू नका।